हे जसं कॉन्टॅक्ट फॉर्ममध्ये असेल त्याच्यामध्ये पाणी भरणारच नाही. जेव्हा केव्हा तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन ईडीचा प्रॉब्लेम असतो आणि इरेक्शन का होत नाही त्याला कोणते कारण कारणीभूत असतात. आता इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे ईडी किंवा नपुंसकता ज्याला आपण म्हणतो असतात. काही जे 4-5% लोक ज्यांना रिझल्ट येत नाही त्याचं कारण दुसरे काही कारणं असतात. तुम्ही जर ते न करता फक्त आणि फक्त माझ्या औषधावर डिपेंड राहाल तर नक्कीच जे आपल्याला प्रॉपर रिझल्ट पाहिजे तितके आपल्याला येताना दिसून येत नाही. यांची डिझायर वाढलेली आहे आणि इंद्रियाकडे रक्तपुरवठा जास्त पाहिजे, त्यांनी सोक करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त स्टोनी हार्ड इरेक्शन आपल्याला मिळायला पाहिजे. याच्यामध्ये लोकली स्टिम्युलेशनमध्ये प्रॉपर नर्व एंडिंग जे असतात आपल्या जे पेनाईल ब्लड फ्लो वाढवतात तिथं प्रॉपर तिथं सेन्सेशन आहे का नाही आहे. नमस्कार मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन ईडीचा प्रॉब्लेम असतो तेव्हा तुम्हाला ईडीच्या पाठीमागं मेकॅनिझम काय आहे, तुमचं इरेक्शन का होतं, त्याला कोणते घटक कारणीभूत असतात आणि इरेक्शन का होत नाहीत त्याला कोणते कारण कारणीभूत असतात. जोपर्यंत तुम्ही हे कारण समजत नाही तोपर्यंत तुम्हाला मला वाटतं की इरेक्टाईल डिस्फंक्शनचं ट्रीटमेंट प्रॉपर होणार नाही किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल काही समजणारच नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की इरेक्टाईल डिस्फंक्शन हे का बरं होतं आणि आपल्याला इरेक्शन काय येतं याच्याबद्दल आपण सविस्तर आज या व्हिडिओद्वारा नक्कीच माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहोत. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला सेक्स एज्युकेशन आणि काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे मराठी व्हिडिओ जर तुम्हाला चांगले आवडत असतील, काही ना काही तुम्हाला नॉलेज शेअर करत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोजचे 2 व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुम्हाला इंटिमेशन येत राहील. आणि जर माझे व्हिडिओ आवडले तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा बेनिफिट करून द्यावा, हीच मी या व्हिडिओद्वारा नेहमी तुम्हाला सांगत असतो. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन. आता इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे ईडी किंवा नपुंसकता ज्याला आपण म्हणतो, याचे पेशंट माझ्याकडे खूप येतात. आज मला तरी वाटतं की 40 वर्षामध्ये कमीत कमी 10 लाखाच्या वर पेशंट माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यांना मी प्रॉपर ट्रीटमेंट काउन्सिलिंगद्वारा किंवा माझ्या औषधीद्वारा मी त्यांना चांगलं करून द्यायचा प्रयत्न करीत असतो. असतात काही जे 4-5% लोक ज्यांना रिझल्ट येत नाही त्याचं कारण दुसरे काही कारणं असतात की मी तुम्हाला प्रत्येकाला सांगत असतो की मी जेव्हा केव्हा ट्रीटमेंट देतो की 100% जबाबदारी मी घेत नाही, 50% तुमची असते, 50% माझी असते. का बरं? कारण की 50%मध्ये मी जे तुम्हाला काउन्सिलिंग करतो ते तुम्हाला पटलं पाहिजे. मी जे तुम्हाला सांगतो ते त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करायला पाहिजे. मी तुम्हाला डाईट एक्सरसाइजबद्दल सांगतो त्याच्याबद्दल तुम्ही इम्प्रूव्ह करायला पाहिजे. तुम्ही जर ते न करता फक्त आणि फक्त माझ्या औषधावर डिपेंड राहाल तर नक्कीच जे आपल्याला प्रॉपर रिझल्ट पाहिजे तितके आपल्याला येताना दिसून येत नाही. म्हणून असं मी म्हणत नाही की 100% लोकांना माझ्याकडे रिझल्ट येतीलच, पण जे माझे लोक ऐकतात, जे फॉलो करतात त्यांना मी 100% रिझल्ट द्यायचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या क्लिनिकद्वारा प्रयत्न करीतच असतो. तर आता आपला प्रश्न असा आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन. तर पहिले तुम्हाला जाणून घ्यावं लागेल की तुम्हाला इरेक्शन का बरं येतं. इरेक्शन येण्यासाठी कोणत्या ज्या गरजा असतात किंवा विचार असतात ते गरजेचे असतात. तर पहिले म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये विचार आले पाहिजे, थॉट आले पाहिजे, म्हणजे त्याला म्हणतो आम्ही अराउजल फेज. जोपर्यंत तुम्ही सेक्च्युअली अराउज होत नाही तोपर्यंत तुमचे बाकीचे पार्ट्स कामच करणार नाही. तुम्हाला विचार करावा लागेल, काहीतरी फंटासी करावं लागेल किंवा तुम्हाला नक्की इतका तर विचार करावा लागेल की आज आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतरच आपल्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन थोडे स्टिम्युलेट होतील आणि टेस्टोस्टेरॉन स्टिम्युलेट झाल्यानंतर आपली डिझायर खूप चांगली वाढेल. डिझायर जर जास्त वाढली तर आपल्या हृदयाला संदेश जाईल की हृदयाला संदेश असा जाईल की यांची डिझायर वाढलेली आहे आणि इंद्रियाकडे रक्तपुरवठा जास्त पाहिजे, म्हणून आपलं हृदय काम करेल व इंद्रियाकडे रक्तपुरवठा पाठवेल. त्याच्यानंतर पॅरासिम्पॅथेटिक नर्व जे असतात ते स्टिम्युलेट होतात, जे आपल्या पाठीच्या मणक्यातून येतात आणि मग तिथलं आपल्या जे नर्व एंडिंग्स असतात आपल्या पेनिसमध्ये, जे आपल्या स्पॉन्जी टिश्यूला, तिथले जे मसल असतात ते रिलॅक्स होतात आणि ते मसल रिलॅक्स झाल्यामुळे तिथं रक्तपुरवठा वाढतो आणि त्या स्पॉन्जी टिश्यू जे रिलॅक्स होतं त्या स्पॉन्जी टिश्यूमध्ये रक्त भरून जातं आणि तुम्हाला इरेक्शन येतं. जसं एक रबराचं स्पंज आहे, कॉन्टॅक्ट फॉर्ममध्ये असेल त्याच्यामध्ये पाणी भरणारच नाही, पण हे तुम्ही जर रिलॅक्स एका याच्यामध्ये ठेवलं आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये डुबवलं तर हे पाणी पूर्ण सुकून घेतं. त्याचप्रमाणे आपल्या जे इंद्रियामध्ये स्पॉन्जी टिश्यू असतं ते पूर्ण रक्त शोषून घेतं आणि आपल्याला इरेक्शन येतं. तर आता इरेक्शन येणं हे कोणत्याही एका घटकावर अवलंबून नाही. त्याचंही तुमचं अराउजल स्ट्रॉंग पाहिजे, त्याचंही तुमची टेस्टोस्टेरॉन लेवल नॉर्मल पाहिजे,
संदेश गेल्यानंतर तुमचं हृदय चांगलं काम करायला पाहिजे, हृदयाने चांगले फोर्सफुली ब्लड पाठवलं पाहिजे. त्याच्यानंतर हृदयाकडून आपल्या इंद्रियापर्यंत जे रक्तवाहिन्या जे रक्तपुरवठा करतात त्या रक्तवाहिन्या चांगल्या सुरळीत आणि विना अडथळा पाहिजे. त्याच्यानंतर जे रक्त तिथं आलेलं आहे आपल्या इंद्रियामध्ये त्यासाठी हेल्दी स्पॉन्जी टिश्यू पाहिजे की मॅक्झिमम जास्तीत जास्त ब्लड त्यांनी सोक करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त स्टोनी हार्ड इरेक्शन आपल्याला मिळायला पाहिजे. तर ही जी प्रक्रिया ही जे सायकल आहे हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचं कारणच समजणार नाही. आता नेहमी तुम्ही काय करता की इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हटलं की अश्वगंधा शिलाजीत खायचं आणि मोकळं व्हायचं, तर असे तुम्हाला प्रॉपर रिझल्ट भेटणारच नाही. किंवा एखाद्या बंधू लोकांकडून म्हणा किंवा एखाद्या केमिस्टकडून स्वतःहून औषध घेऊन जर उपचार करसाल तर तुम्हाला रिझल्ट भेटणारच नाही. तर आम्ही काय करतो की ही जे तुमची इरेक्टाईल इरेक्शनची जे सायकल आहे ह्या सायकलमध्ये तुम्हाला कुठं अडथळा आहे, याच्या माइंडमध्ये काही अँझायटी डिप्रेशन आहे का, याला प्रॉपर अराऊज होतं का नाही, याचं हार्ट बरोबर काम करतं का नाही, याच्या रक्तवाहिन्यामध्ये काही अडथळे आहेत का, याच्या म्हणजे लोकली स्टिम्युलेशनमध्ये प्रॉपर नर्व एंडिंग जे असतात आपल्या जे पेनाईल ब्लड फ्लो वाढवतात तिथं प्रॉपर तिथं सेन्सेशन आहे का नाही आहे, जे स्पॉन्जी टिश्यू आहे ते प्रॉपर काम करतं का नाही, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघाव्या लागतात. आणि या सगळ्या गोष्टीचं बघून जिथं आम्हाला अडथळा वाटतो किंवा जिथं आम्हाला विकनेस वाटतो किंवा जिथं आम्हाला फॉल्ट वाटतो त्यावर आम्हाला उपचार करून द्यावं लागतं, जेणेकरून तुम्हाला ईडीसाठी चांगलं प्रॉपर ट्रीटमेंट भेटू शकतं. आणि म्हणूनच तुम्हाला मी सांगत असतो की जेव्हा केव्हा तुम्हाला नपुसंकता किंवा ईडीचा प्रॉब्लेम आला तर स्वतःहून औषधी न घेता तुमच्या शहरातील कोणत्याही क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स डॉक्टरकडे तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. इरेक्टाईल डिस्फंक्शन हे प्रत्येकाला होतं, आपल्या लाईफमध्ये केव्हा ना केव्हा सगळ्यांनाच होतं. ज्याप्रमाणे सर्दी खोकला ताप आपल्याला वर्षातून एखाद्या वेळेस होतो तेव्हा वर्षातून एखाद्या वेळेस आपल्याला ईडीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी संकोच बाळगण्याचे कारण नाही आहे. प्रॉपर डॉक्टरांकडे जा, प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या आणि प्रॉपर त्याचं निदान करून त्याचं कारण समजून त्या कारणावर प्रॉपर ट्रीटमेंट करून घ्या, जेणेकरून इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी आजच्या स्थितीमध्ये मला वाटतं की 100% उपचार अवेलेबल आहेत. कोणालाही पेनाईल इम्प्लांट पण करण्याची गरज भासतच नाही. फक्त आफ्टर द 65-70 एज जेव्हा तुमचं इंद्रिय खूपच फ्लॅसिड झालं, जे बिलकुल त्याच्यातलं जे स्पॉन्जी टिश्यू आहे ते निकामी झालं, तेव्हा आणि तेव्हाच आम्ही पेनाईल इम्प्लांटचा सल्ला देतो. हे पण लक्षात ठेवा, नाहीतर कोणी पेनाईल इम्प्लांटचा सल्ला दिला तर तुम्ही नक्कीच 3-4 डॉक्टरांचं ओपिनियन घ्या आणि त्यानंतर उपचार करा. धन्यवाद मित्रांनो.